रॉयल पॅलेस वारसा हक्काने मिळालं होतं. रॉयल पॅलेस कमीत कमी 1000 करोडोंचा तर असेलच ना? हो राजाजी, नक्की असेल. पण तुम्ही कधी संध्याकाळच्या वेळेस या पॅलेस मध्ये येण्या जाण्याचा प्रयत्न करू नका. अरे पण मी तिथे एक हेरिटेज हॉटेल उघडण्याचा विचार करतोय. नाही राजाजी, हा विचार सोडून द्या. पण का? कारण की आजही तुमच्या पणजी राणी सीतादेवीचं भूत राहतं. काय आजच्या जगातही तुम्ही भूत प्रेतावर विश्वास ठेवता? ठेवावा लागतो. तुम्ही हे सगळं नाही पाहिलं जे मी पाहिलेलं आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा तुमचे वडील राजाराम नवे राजे बनले होते. त्यांच्या आदेशावरून काही मजुरांना रॉयल पॅलेस बनवायला पाठवलं होतं बांधकाम करण्यासाठी. ते लोक सकाळी पॅलेस मध्ये पोहोचले होते. संध्याकाळी सगळे मजूर जमून एका खोलीमध्ये बसून मजा मस्ती करत होते. अरे मला काय वाटतं, या कामासाठी 1 महिना तर नक्कीच लागेल. अरे जे काही असेल, या कामाला भरपूर पैसे मिळतील. भरपूर पैसे समजलास ना? ते तर आहे भावा. त्या सगळ्या मजुरांना कोणाचा तरी आवाज ऐकू यायला लागला. काय तू पण तो आवाज ऐकलास? हो, कोणीतरी करत आहे. अरे असंही असू शकतं की आपल्याला हा भास झाला असेल. नाही, कोणीतरी आवाज करत आहे. मी ऐकला. चला बघूया कोण करतंय ते. आवाज कुठून येतोय हे पाहण्यासाठी 3 मजूर निघाले. अंगणात त्यांना राक्षसी चेहऱ्याचा एक यंत्र दिसलं. अरे आवाज या यंत्रातून येत असेल. जेव्हा ही जोराची हवा चालते, या यंत्राचा पारा होत असेल, तेव्हा यातून असा आवाज येत असेल. आणि आपण पण उगाच घाबरलो. चला परत जाऊया. गप्प बसा. अरे कोण बोललं? समजत नाही? गप्प बसा. अरे कोण बोललं? सगळे मजूर घाबरून थरथर कापायला लागले. राणी सीतादेवींचं भूत त्यांच्या समोर आलं. ऐकायला येत नाही? शांत रहा. किती वेळा बोलू की शांत रहा? राणी सीतादेवी इतक्या जोरात ओरडल्या आणि आपल्या ज्वालांनी त्या सगळ्या मजुरांना जाळून टाकलं. मजूर जळताना ओरडत होते. पुढल्या सकाळी आम्हाला सगळे मजूर मेलेले दिसले, फक्त एक सोडून. त्याने आम्हाला सगळं सांगितलं. तर मग अजून आपण आजपर्यंत भूताचं काही केलं का नाही? असं कसं नाही होऊ शकत की आम्ही कोणता प्रयत्नच केला नसेल? तर काही झालं नाही का? मजुरांचे शव मिळाल्यानंतर आम्ही एका सिद्ध बाबांना बोलवलं होतं आणि त्यांनी रॉयल पॅलेसमध्ये हवन करायला सुरुवात केली. जसाही सूर्यास्त झाला, रॉयल पॅलेसचे सगळे खिडकी दरवाजा आपोआप वाजायला लागले. आवाज करू नका. मंत्रांचा तो आवाज तुमच्या पणजीच्या भूताला त्रास द्यायला लागला. ती ओरडायला लागली आणि तिने सगळ्या मंत्र्यांना आपल्या ज्वालाने जाळून टाकलं. त्या दिवसानंतर रॉयल पॅलेस जाण्याचा प्रयत्न कोणीच नाही केला आणि तुम्हालाही नाही करायला हवं राजाजी. पण आमच्या पणजींचं भूत त्या रॉयल पॅलेसमध्ये का भटकत आहे? त्यांच्या आत्म्याला अजून शांती का नाही मिळाली? हे समजून घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्याबद्दल समजून घ्यावं लागेल. ही 1830 ची गोष्ट आहे. राजा विजयसिंग आणि राणी सीतादेवी यांचा रॉयल पॅलेस सुखाने भरलेला होता जेव्हा त्यांच्या घरात युवराज वीर यांचा जन्म झाला होता. राणी सीतादेवीला आपल्या मुलांवर खूप प्रेम होतं. ती दिवसभर युवराजांबरोबर असायची. आपले युवराज तुमच्याही पेक्षा वीर होतील महाराज. हो बनणार. शेवटी मुलगा माझा आहे. ते तर आहेच. पण एकाएकी युवराज आजारी पडायला लागले. युवराज दिवसभर रडायला लागायचे. त्यांना झोपच लागायची नाही. राजा विजयसेनने मोठमोठे डॉक्टर आणि वैद्यांकडून त्यांचा इलाज करून घेतला. महाराज, युवराजांची परिस्थिती बिघडत चालली आहे. युवराजांना झोप का येत नाही हे अजून आम्हाला कळतच नाहीये. आमची कुठलीच औषधं युवराजांना लागूच पडत नाहीये. आता तर सगळं देवावरच सोडलेलं बरं. सगळे वैद्य आपापले प्रयत्न करत होते. युवराजांचा दिवसभर रडण्यामुळे राणी सीतादेवी व्याकुळ झाली होती. हळूहळू युवराजांची तब्येत जास्त बिघडायला लागली होती. युवराजांचं झोपणं खूप गरजेचं आहे. जर ते नाही झोपले तर माहित नाही काय होईल. आता आपण काय करू शकतो? आता तर देवीच काहीतरी मदत करू शकते.
महाराजांनी युवराजांच्या आजारपणासाठी यज्ञ केलं, पण त्याचा काहीच फरक पडला नाही. त्यांची तब्येत अजून खराब व्हायला लागली. तेव्हा एक रात्री अचानक युवराज झोपून गेले. माझा मुलगा झोपला. युवराजला झोपलेला पाहून राणी फार खुश झाल्या. बरेच तास निघून गेले तेव्हा राजा विजयसिंग यांनी आपल्या मुलाला पाहिले. तेव्हा त्यांनी आपलं तपासलं तर युवराजांचं शरीर थंड पडलं होतं. नाही, आमचा युवराज नाही. तुम्ही ओरडता का आहात? युवराज झोपलेला आहे. राणी, युवराज नाही राहिले. काय तुम्ही खोटं बोलत आहात? माझा मुलगा झोपलेला आहे. सगळे नोकर चाकर रडायला लागले. तेव्हा राणी सीतादेवी सगळ्यांवर ओरडायला लागली. गप्प बसा, माझे युवराज झोपलेले आहेत, त्यांची झोपमोड होईल. राजा विजयसिंगने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण राणीने त्यांचं काही एक ऐकलं नाही. ती वेड्यासारखी आपल्या युवराजला घेऊन सगळ्या पॅलेसमध्ये फिरत होती. तिला हेही कळलं नाही की केव्हा तिच्या साडीला आग लागली आणि त्या आगीत राणी सीतादेवी आपल्या युवराजांबरोबर जळून गेली. त्या दिवसांपासून राणी सीतादेवींचं भूत त्या रॉयल पॅलेसमध्ये आहे. संध्याकाळनंतर जो हा आवाज करतो, राणी सीतादेवीचं भूत त्याला आग लावून मारून टाकते. रॉयल पॅलेस वारसा हक्काने मिळालं होतं. रॉयल पॅलेस कमीत कमी 1000 करोडोंचा तर असेलच ना? हो राजाजी, नक्की असेल. पण तुम्ही कधी संध्याकाळच्या वेळेस या पॅलेस मध्ये येण्या जाण्याचा प्रयत्न करू नका. अरे पण मी तिथे एक हेरिटेज हॉटेल उघडण्याचा विचार करतोय. नाही राजाजी, हा विचार सोडून द्या. पण का? कारण की आजही तुमच्या पणजी राणी सीतादेवीचं भूत राहतं. काय आजच्या जगातही तुम्ही भूत प्रेतावर विश्वास ठेवता? ठेवावा लागतो. तुम्ही हे सगळं नाही पाहिलं जे मी पाहिलेलं आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा तुमचे वडील राजाराम नवे राजे बनले होते. त्यांच्या आदेशावरून काही मजुरांना रॉयल पॅलेस बनवायला पाठवलं होतं बांधकाम करण्यासाठी. ते लोक सकाळी पॅलेस मध्ये पोहोचले होते. संध्याकाळी सगळे मजूर जमून एका खोलीमध्ये बसून मजा मस्ती करत होते. अरे मला काय वाटतं, या कामासाठी 1 महिना तर नक्कीच लागेल. अरे जे काही असेल, या कामाला भरपूर पैसे मिळतील. भरपूर पैसे समजलास ना? ते तर आहे भावा. त्या सगळ्या मजुरांना कोणाचा तरी आवाज ऐकू यायला लागला. काय तू पण तो आवाज ऐकलास? हो, कोणीतरी करत आहे. अरे असंही असू शकतं की आपल्याला हा भास झाला असेल. नाही, कोणीतरी आवाज करत आहे. मी ऐकला. चला बघूया कोण करतंय ते. आवाज कुठून येतोय हे पाहण्यासाठी 3 मजूर निघाले. अंगणात त्यांना राक्षसी चेहऱ्याचा एक यंत्र दिसलं. अरे आवाज या यंत्रातून येत असेल. जेव्हा ही जोराची हवा चालते, या यंत्राचा पारा होत असेल, तेव्हा यातून असा आवाज येत असेल. आणि आपण पण उगाच घाबरलो. चला परत जाऊया. गप्प बसा. अरे कोण बोललं? समजत नाही? गप्प बसा. अरे कोण बोललं? सगळे मजूर घाबरून थरथर कापायला लागले. राणी सीतादेवींचं भूत त्यांच्या समोर आलं. ऐकायला येत नाही? शांत रहा. किती वेळा बोलू की शांत रहा? राणी सीतादेवी इतक्या जोरात ओरडल्या आणि आपल्या ज्वालांनी त्या सगळ्या मजुरांना जाळून टाकलं. मजूर जळताना ओरडत होते. पुढल्या सकाळी आम्हाला सगळे मजूर मेलेले दिसले, फक्त एक सोडून. त्याने आम्हाला सगळं सांगितलं. तर मग अजून आपण आजपर्यंत भूताचं काही केलं का नाही? असं कसं नाही होऊ शकत की आम्ही कोणता प्रयत्नच केला नसेल? तर काही झालं नाही का? मजुरांचे शव मिळाल्यानंतर आम्ही एका सिद्ध बाबांना बोलवलं होतं आणि त्यांनी रॉयल पॅलेसमध्ये हवन करायला सुरुवात केली. जसाही सूर्यास्त झाला, रॉयल पॅलेसचे सगळे खिडकी दरवाजा आपोआप वाजायला लागले. आवाज करू नका. मंत्रांचा तो आवाज तुमच्या पणजीच्या भूताला त्रास द्यायला लागला. ती ओरडायला लागली आणि तिने सगळ्या मंत्र्यांना आपल्या ज्वालाने जाळून टाकलं. त्या दिवसानंतर रॉयल पॅलेस जाण्याचा प्रयत्न कोणीच नाही केला आणि तुम्हालाही नाही करायला हवं राजाजी. पण आमच्या पणजींचं भूत त्या रॉयल पॅलेसमध्ये का भटकत आहे? त्यांच्या आत्म्याला अजून शांती का नाही मिळाली? हे समजून घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्याबद्दल समजून घ्यावं लागेल. ही 1830 ची गोष्ट आहे.
राजा विजयसिंग आणि राणी सीतादेवी यांचा रॉयल पॅलेस सुखाने भरलेला होता. जेव्हा त्यांच्या घरात युवराज वीर यांचा जन्म झाला होता. राणी सीतादेवीला आपल्या मुलांवर खूप प्रेम होतं. ती दिवसभर युवराजांबरोबर असायची. आपले युवराज तुमच्याही पेक्षा वीर होतील महाराज. हो बनणार, शेवटी मुलगा माझा आहे. ते तर आहेच. पण एकाएकी युवराज आजारी पडायला लागले. युवराज दिवसभर रडायला लागायचे. त्यांना झोपच लागायची नाही. राजा विजयसिंहने मोठमोठे डॉक्टर आणि वैद्यांकडून त्यांचा इलाज करून घेतला. महाराज, युवराजांची परिस्थिती बिघडत चालली आहे. युवराजांना झोप का येत नाही हे अजून आम्हाला कळतच नाहीये. आमची कुठलीच औषधं युवराजांना लागूच पडत नाहीये. आता तर सगळं देवावरच सोडलेलं बरं. सगळे वैद्य आपापले प्रयत्न करत होते. युवराजांच्या दिवसभर रडण्यामुळे राणी सीतादेवी व्याकुळ झाली होती. हळूहळू युवराजांची तब्येत जास्त बिघडायला लागली होती. युवराजांचं झोपणं खूप गरजेचं आहे. जर ते नाही झोपले तर माहित नाही काय होईल. आता आपण काय करू शकतो? आता तर देवीच काहीतरी मदत करू शकते. महाराजांनी युवराजांच्या आजारपणासाठी यज्ञ केलं, पण त्याचा काहीच फरक पडला नाही. त्यांची तब्येत अजून खराब व्हायला लागली. तेव्हा एक रात्री अचानक युवराज झोपून गेले. माझा मुलगा झोपला. युवराजला झोपलेला पाहून राणी फार खुश झाल्या. बरेच तास निघून गेले तेव्हा राजा विजयसिंग यांनी आपल्या मुलाला पाहिले. तेव्हा त्यांनी आपलं तपासलं तर युवराजांचं शरीर थंड पडलं होतं. नाही, आमचा युवराज नाही. तुम्ही ओरडता का आहात? युवराज झोपलेला आहे. राणी, युवराज नाही राहिले. काय तुम्ही खोटं बोलत आहात? माझा मुलगा झोपलेला आहे. सगळे नोकर चाकर रडायला लागले. तेव्हा राणी सीतादेवी सगळ्यांवर ओरडायला लागली. गप्प बसा, माझे युवराज झोपलेले आहेत. त्यांची झोपमोड होईल. राजा विजयसिंगने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण राणीने त्यांचं काही एक ऐकलं नाही. ती वेड्यासारखी आपल्या युवराजला घेऊन सगळ्या पॅलेसमध्ये फिरत होती. तिला हेही कळलं नाही की केव्हा तिच्या साडीला आग लागली आणि त्या आगीत राणी सीतादेवी आपल्या युवराजांबरोबर जळून गेली. त्या दिवसांपासून राणी सीतादेवींचं भूत त्या रॉयल पॅलेसमध्ये आहे. संध्याकाळनंतर जो हा आवाज करतो, राणी सीतादेवीचं भूत त्याला आग लावून मारून टाकते.